रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही सर्व ठीक असणार. आषाढी एकादशी निमित्त आम्ही विठ्ठलाच्या मंदिरावरती दर्शन करण्यासाठी गेलो होतो. हे जे विठ्ठल मंदिर पाहत आहात तुम्ही, हे आमच्या तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे, आजंदे म्हणून. त्या गावामध्ये आहे. तर असो, या मंदिराचा तुम्हाला, हे खूप जुनं मंदिर आहे. या मंदिराचा असा इतिहास आहे की या मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत ना, या स्थापन केलेल्या आहेत, या स्वतःहून चमत्काराने आलेल्या आहेत. या गावामध्ये एक विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. ते दरवर्षी पंढरीला जाणाऱ्या वारकरींना जेव घालायचे. मग आणि खूप श्रद्धा होती त्यांची विठ्ठलावरती. मग जेव घालायचे. मग त्यांनी ना त्यांना दिंडी जीव घालायची होती. पण काय झालं होतं, नेमकं त्यांच्याकडनं शेतामध्ये गहूऐवजी भोपळा असतो ना, भोपळा, तो लावला गेला होता भोपळा शेतामध्ये. मग त्यांच्याकडे धान्य वगैरे नाही होतं, पण त्यांना दिंडी जीव घालायची होती. मग ते टेन्शन करायला लागले की बापरे, मला तर दिंडी जीव घालायची होती, आता कसं होईल, माझी इच्छा अपूर्ण राहून जाईल. मग त्यांच्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा राहते, पण भगवंताला समजतं की माझ्या भक्ताच्या मनामध्ये काय आहे काय नाही. मग ते ना तसंच मनामध्ये इच्छा ठेवता आणि शेतामध्ये जाता आणि भोपळे कापायला लागता. मग जेव्हा भोपळ्यांची कटाईचा टाईम येतो तेव्हा भोपळे कापता, पण अक्षरशः त्या भोपळ्यामधून आहे ना डायरेक्ट गहू निघता. एक हा फार मोठा चमत्कार असतो. गहू निघता, प्रत्येक भोपळ्यामधून गहू निघता. मग चमत्कारच असतो तो. मग ते ना एक भोपळा कापतात, त्या भोपळ्यामधून आहे ना अक्षरशः रक्त निघतं. ते एकदम घाबरता की भोपळ्यामधून रक्त कसं निघतं आहे बुवा म्हणून. मग चेक करतात, त्या भोपळ्याला पूर्ण व्यवस्थित कापतात, तर त्याच्यामध्ये ना विष्णू भगवंताची मूर्ती निघते. तर त्या विष्णू भगवंताच्या इथे मानेला आहे ना, इथे विडा असतो ना, विडा लागलेला असतो, ते जखम झालेले असते. म्हणजे एवढं साक्षात्कार आहे भगवंताचे की त्या मूर्तीमधून विष्णू भगवंतांनी त्या भक्ताला दर्शन दिले. आणि ह्या मूर्त्या आहे ना, एका रात्रीमध्ये स्वतःहून पंढरपूरहून या गावामध्ये आलेल्या आहेत.